प्राध्यापक व बा बोधे लिखित बदला प्रकरण 5. जयसिंगने नवा मलमलचा सदरा घातला, करवतकाठी धोतर नेसला, बागदार पांढरी टोपी डोक्यावर घातली, तोंडाला स्नो पावडर लावली, कानात अत्तराचा बोळा घातला. कोल्हापुरी गोंड्याचं पायताण पायात घालून निघाला जयसिंग. खिशात 100च्या 11 नोटा घेतल्या होत्या. ओढा ओलांडून मोहर निघाला तर यंका थेली भेटला. पिला होता. हात वर करून थांबवत म्हणला, राम राम मालक. मालक, मला एक सांगा, त्यो खड्डा तुम्ही का मुजीवला? अरे तुझा आईबाप त्याच्यात पडून मेला असतं ना. कोण म्हणलं? देवानं मला स्वप्नात सांगितलं. आपण मालक तिथं हिर खणणार होता. बरं मग पलीकडं काढलास ना खळगा? काढला, पण कालच्या पावसाने गच भरलाय हो. चांगलं झालं ना. मालकाला म्हणाव रेल्वे रोडापासनं 100 फुटात हिर खांदता येत नाही, खटला होईन. कोण मालक आहे रे त्या जागाचा? त्यो जगू लाड. त्या लाडग्याला पाठीव माझ्याकडं, त्याला सांगतो मी समजून. 20 रुपये द्या की. कशाला? अहो दारूला. रवाड दिवस झाले काही नाही बघा. मग आत्ता घाणतोयस ते काय गाढवाचा मूत पिला म्हणून का? आई शपथ सांगतो, दारू नाही पिलो. बाजूला हो, अनिल 2 मुसकाडात. नका देऊ. मी त्यो खड्डा पुन्हा उकरणार आहे. उकर की, जा की. काय भेटो काय तुझ्या बापाला? जयशानं फाडकन भडकवली. खाली पडल्यावर कचा कचा लाथा घातल्या. मग तेली लागला रडायला. जयशानं सरळ रेल्वे स्टेशनकडं मोहरा वळवला. जापा 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 पाय उचलत तो पुलाजवळ आला. जिथं खड्डा मुजीवला होता तिथं गेला. काय ओळखत नव्हतं. मधल्या पावसानं तिथं गवत उगवलं होतं. रानव्याला बेडून जागा पाहिल्यावानी झालती. यंकानं काढलेला नवा खड्डा पण पावसानं अर्धा मुजावला होता. यंका किती बी बॉम्बाला तरी आता काय पुरावाच राहिला नव्हता. मग तो माघारी फिरला. थेट फाट्यावाला एस टी पकडली. कोरे गावात उतरला. पाहुण्याच्या घरी जायचं तर मोकळ्या हातानं कसं जायचं? पेढं घेतलं, केळी घेतली, चॉकलेटचा पुडा घेतला, 2-4 बिस्किटचं पुडं घेतलं. रिक्षावाल्याला म्हणला, कोमट्याला पोचवायचे, किती घेणार? अहो दाजी, तुम्हाला कसलं पैसे मागायचं? मी कोमट्याचाच आहे बसा. नाही नाही, मी फुकट बिकड बसणार नाही. अहो मग पाहिजे तर एखादी क्वार्टर पाजा. तसलं काही जमणार नाही. हे 100 रुपये घ्या. तिकडं क्वार्टर प्या, नाही तर तोंबा प्या. आम्हाला व्यवस्थित पोचवा म्हणजे झालं. चालतंय की, बसा. आता काय 15 मिनिटात कोमठं. त्याने रिक्षा फर्र दिशेने चालू केली. 100 फुटावर थांबवली. उतरला आणि म्हणला, सिगरेट आणतो. मोहरं मिळन, पण रेट जास्त लावते ती. गेला पानपट्टीवर. तिथंच एक सिगरेट निवांत वडली. मग पान खाऊन पिचकारी मारत आला. झुलतच होता. बहुतेक पिलेला असावा. जयशा वैतागला, पण काय करतोय? अवाशानं कवा पोचायचो पाहुणं? पोचू की, पण कुठं जायचं म्हणला होता तुम्ही? अरे कोमठ्याला. राजा पवाराच्या घरी नाही का? आलं द्या ना तुमच्या. चला. त्याने रिक्षा पळवत फाट्यापर्यंत आणली. डाव्या अंगाला वळवली. बार दिसला, थांबवली. बसा, जरा निरोप देऊन येतो. बेनवाड आत गेलं ते अर्धा तास झाला तरी आलं नाही. वैतागला जयशा. 100ची नोट द्यायलाच नको होती. आत गेला तर रिक्षावाला निवांत पेद बसलाय. या की दाजी, हाना एक पेग. कशाला हानू पेग? आता तुम्ही हे पायथन घ्या ना, आम्हाला हाना. पेल्यो बघू कोणी कोणाला हाणायचंय. ती नोट द्या परत, मी दुसरं वाहन पकडून जातो.
मग हे क्वार्टर कशाची घेतली? त्या नोटेचीच आहे की. बसाव, जेवायला ताटं सांगतो. अरे तुम्हाला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? पहिलं मला पोचवा, मग काय डोसायची ते डोसा की. गाय करायची नाही काय पाहुणं? अहो दिवस आपलाच आहे. काय धंदा केलाच पाहिजे असं काय नाहीच आहे. तुम्हाला क्वार्टर पाहिजे असेल, नोट फेकायची, क्वार्टर घ्यायची. माझ्या सासरवाडीचा हॉटेल आहे, कळलं का? सासरवाडी. तुम्हाला कुठं जायचं म्हणले? पुशेगावला. हां, शेवागिरीला जाऊ. आज आमुष्या असेल नाही का? जयशेनं काडकन त्याच्या मुस्कटात दिली. वरच्या खिशातनं पैसे काढून घेतले. रिक्षावाला जाग्यावर आडवा झाला. जयशा बारच्या बाहेर आला. फाट्याच्या कडेला उभा राहिला. आलं एक झिपडं, केला हात, थांबलं, निघाला. 10 मिनिटात कोमटं. 3 रुपये देऊन टाकलं. रिक्षावाल्याच्या खिशातनं काढलेले पैसे मोजले. 122 भरले. बळकंडातनं वाट काढत तो सासरेच्या दारात येऊन उभा राहिला. मेवणी हरभऱ्याची डाळ उन्हात वाळत घालत होती. काय विमल, बरं आहे का? अगं बाया, दाजी तुम्ही होय? कसं काय वाट चुकला? सकाळीच निरोप पाठवला की. यावं म्हणलं सासरवाडीला जाऊन. घरात गेला. मेवणीने थेट आतल्या खोलीत नेलं. रेणुका बाळण झाली होती. पोरगा झाला होता. जयसिंगला खरंच वाटेना. त्यांनी रेणुकाच्या तोंडावरनं हात फिरवला. अगं कवा झाली बाळण? झाली की रात्री 11ला. आत्ताच दादा गेलं बाजारानं. म्हणलं कोणी भेटलं तर दुधीचा निरोप देतो दुधीला. तब्येत कशी तुझी? लय खराब झाली का? हो काहीतरीच काय तुमचं. आई कशा आहे त्या? आई चांगली आहे. आणि भानाची बायको? परी आहे परी. तुम्हाला पत्रिका पाठवली होती की. काय कोणी आलं नाही. अहो एकट्या दादाने कुठं कुठं जायचं? अगं इमल त्या पेटीतलं पैसे घे आणि मटण घेऊन ये. कोळी एक काय तू? पैसे रगड आहेत माझ्याजवळ. मी आणतो मटण. हे पेढं वाट सांगलेस नी. ताम पाहिला तुला चारू दे. आई शपथ सांगतो रेणके, रोज स्वप्नात येईलच माझ्या. पोर माझ्यासारखं आहे का तुझ्यासारखं आहे? नाकात तुमच्यावानी आहे, रंग माझ्यावानी आहे, आणि डोळं मावशीवानी. अगं इमलचे हात ठेव. झाला चहा. दाजी, अहो रात्री ताईनं तुमची आठवण काढली होती. म्हणली तुम्ही असता तर दवाखान्यात नेलं असतं. मग अजून बी जाऊ की दवाखान्यात? कशाला? इथं आहे की डॉक्टर येईन. सकाळ संध्याकाळ बघून जाती. एक राहिले दाजी, बाळण काढा आणायचा होता, तेवढा सांगायचा राहिला दादासनी. मी आणतो की. गावात रिक्षावाला आहे का तुमच्या? नाही. पुलावर जावा की, लय वाहनं, आणि येताना मटण आणा. ही पिशवी ठेव, दुसरी दे. जयशानं पुन्हा कोरेगाव गाठलं. बाळण काढा घेतला. 4 भाज्या घेतल्या. किलोभर मटण घेतलं. बाटली घेतली. स्पेशल रिक्षा करून कोमठं गाठलं. सासऱ्याचा अजून बेपात्या नव्हता. तिनं 2 चमचे बाळण काढा घेतला. लसूण सोलाय बसली. विमलनं मटण धुतलं. कांदा भाजला. त्यालात मटण उलटं पालटं केलं. टाकलं शिजायला. जयशे हा पोराला मांडीव घेऊन बसला. रेणुकानं विचारलं, वंसनची भानगड पेपरात आलती, खरी का खोटी? अगं खोटी. 2 ताडाक्यात सरळ झाली. ध्यान ठेवा बाई त्यांच्यावर. आता वाजवायचंच आहे तिचं. कुठं बघितली जागा? नाही, अजून नाही. एक जागा आहे आमच्या गावात. संपाचा पोरगा आहे, गंपा. एकट्यानं हिर काढून बागायत केली. गोकीला नवरा नोकरदार हवा. आता नोकरीवाला कुठं घावायचं हो? बघू की हुडकू. मावशीन सांगितले बायको बाळण झाल्यावर टपाल टाक. अहो त्यासनी बारशाला बोलवा की. सासरा लय उशिरा आला. जावयानं बाटली काढल्यावर हार राखला. विमलनं थाटली बडून मटण मोर ठेवलं, फरसाण ठेवलं. पेताना गप्पा रंगत गेल्या. 12व 13 दिवशी घेत आहे का महिना भरल्यावर घेत आहे? काय आता 13 दिवसांनी घ्यायचं. आपल्या धर्मातला नियम नाही मोडायचं जावं. पोराचं नाव काय ठेवायचं तेवढं तुम्ही ठरवा, बाकी आम्ही बघतो. अहो या घरात पहिल्यांदा पाळणा हल्ला आहे. तुम्ही सांगा ती नाव ठेवू. अहो रेणुकाला विचारा. रेणुका, काय नाव ठेवायचं?
त्यासनी विचारा की, मला काय कळतंय त्यातलं. पाहिजे तर पोराच्या मावशीला विचारा. चालल चालल ए विमले, नाव सुचीव. मी तर म्हणते पराग नाही तर सचिन ठेवा. हा, दोन्ही बी नावं चांगली आहेत. दाजी तुम्ही सुचवा की. अरे तुम्ही कंस बी नाव ठेवा, मी त्याला गोट्याच म्हणणार. चांगलं आहे की, सचिन उर्फ गोट्या. नाव सारेसनी आवडलं. सगळं घरदार एकत्र बसून जेवलं. बाळंतिनीला नुसतं सूप पाजलं. कुठं दुधातनं पोराला मटण बांधलं तर काय करणार. रात्री जयसिंग रेणुकाच्या खोलीत झोपला. जमल तेवढी तिची सेवा केली. कान शिकलं, हातपाय दाबलं, औषधं दिली. 2 दिवस जयसिंग राहिला. 500 रुपये बायकोच्या हातावर ठेवले आणि निघाला. आता कवा याल. येतो की बारशाला. सारेसनी आणा, आईसनी आबासनी मोरं घालून आणा. आणि येताना काय आणाल लेकाला. काय आणू तू सांग. अहो तुम्हाला जमन ते आणा. मनगट्या, वाळं, साखळी, करगोटा, आंगडं, टोपडं. माझ्याजवळ 2000 रुपये साठवलेले आहेत, देऊ का. काय नको, देवाच्या दयेनं पैसा नाही आपल्याला कमी. मी सगळं करून आणतो. घरातल्यांना सांगून काय ते करा. मागणं त्यांनी भांडण काढू नये. दादा तुम्ही यांच्या गावाला निरोप दिला का. अगं नाही दिला, कोण भेटलंच नाही मला. जयशानं गाव गाठलं, भेटल त्याला पेढं वाटलं. आई यांना आबा बघायलाच लागलं. अरे कसलं पेढं वाटतोय, कोणी पास बेस झालं काय. मीच पास झालो आहे. रेणुकीला पोरगा झाला. एवढ्या लवकर. अजून 3 आठवडे टाईम होता. काय महिना मोजाय चुकला असतील. पोर कोणा गते. नाक माझ्यावानी आहे, रंग तिच्यावानी आहे. चांगलं झालं. आधी देवा मोर ठेव पेडा. आणि गोकी कुठे. तिला आता जरा येसन घाल. उठती आणि मास्तरच्या खोलीत जाऊन बसती. चालायचं, पोरीची जाते. मोहरल्यास आली तिला बी उजवून टाकतो. सगळं टाळकेत आहे माझ्या. या 16 तारखेला बारसं ठेवले, सगळ्यांनी जायचे. नाही बाबा, दुसऱ्याच्या दारात नातवाचं बारसं नाही जमणार. दुसऱ्याच्या दारात म्हणजे थोरल्या पोराचं बारसं नेहमी आजोळातच होतं. माझं बारसं कुठं हिथं केलं का. ते माझ्या माहेरात केलं होतं. मग तसं हे बी रेणकीच्या माहेरात होईल. आपलं पैसे देऊन तिथं मोठेपणा करायला सांगितलंय कोणी तुला. त्यांच्या खर्चानं बारसं करणार आहेत ते. खर्च करणाऱ्याच्या पोटची होती तर हुंड्यातलं 1200 रुपये का बोडिवलं. तू डोसकं ग पिको माझं. यायचं असलं ये, नाही तर येऊ नका. पण डोसकं मात्र खाऊ नको ना. तू झाला तरी हुंडा मागती आहे. तेवढ्या पैशानं काय माडी बांधणार आहे का. हे बघ, माडी बांधायची का साडी घ्यायची माझं मी बघेन. तू कशाला शेंडा हाणतो. मग गोकीमध्ये पडली. तिने आईला गप केलं. जयशाला लय वाईट वाटलं. मागच्या घरात गेला, बाटली तोंडाला लावली. न जेवताच रानात गेला. आंब्याच्या झाडाखाली झोपला. 1-2 तासानं गोकी भाकरी घेऊन आली. अरे किती हुडकायचं दादा तुला, तू इथंच झोपलाय वय. अगं आई असं का वागते ग माझ्याशी. अरे वहिनी पहिल्यापासून तिचा राग आहे. तिच्या भावाची पोरगी तू नाकारली ना, म्हणून दात आहे तिचा. हिरवा दोडका करायचा होता वय मी. अरे असं तिला वाटतंय. उठ जेव बरं. ही कारली बी आणली बघ तुझी. आज आनंदात आहेस ना म्हणून. पे. उद्यापासनं घरात दारू आणायची नाही. चालेल. मास्तर काय म्हणतात. माझी शंका निरसन करतात. मास्तरचं इंग्रजी लय चांगलं आहे. यंदा सुटणार मी याकवायला. पुढच्या वर्षी मात्र रेग्युलर करणार कॉलेज. करा कॉलेज रेग्युलर करा, आपण पास व्हा. त्या तानेवानी कोणाला पत्र लिहित बसू नका. आणि बारसं तू मोरहून करायचे. द्वारकाला घ्यायचं साथीला. आई काही येईन असं वाटत नाही. चढ येते ग. मावशीला टपाल टाक, आदल्या दिवशी ये म्हणावं. मावशी मोरं तिची काय डाळ शिजत नाही. आणि गोके, उद्या आपण कोरेगावला जाऊ. पोरासाठी काहीतरी डाक करू. म्हणजे माझ्या वतीनं अंगठी, आईच्या वतीनं चेन, आबाच्या वतीनं वाळं आणि तुझ्या वतीनं सोन्याच्या मनगट्या. आणि मग भाना काकाच्या वतीने घ्या अंगडं टोपडं. जाताना किलोभर पेढं बी नेऊ. वा चालेल की. अरे वा, बटाट्याचं कालवण लय भारी केलंय. कालवण भारी नाही मग. ती तुझी बाटलीतली नागिन झाली मै. तू बस जेवत तवर मी भुईमुगाला पाणी पाजते. गोके हुशार.
मोटर सुरू केली, भुईमुगाला पाणी पाजत बसली. तेवढ्यात आलाच बहाना. खांद्यावर खोर्रं टाकूनच आला होता. भनी भावंड गप्पा हाणत पाणी पाजायला लागली. तेवढ्यात आलाच बहाना. खांद्यावर खोर्रं टाकूनच आलता. भनी भावंड गप्पा हाणत पाणी पाजायला लागली. जयशी आरामात जेवला. ओढ्यात जाऊन डबा खांगाळला, पाणी प्याला, हातपाय धुवून वर आला. 1.5 एकर भुईमुगाचं रान ताल मारत होतं. जयश्या गोकीला म्हणला, तू वाचत बस आंब्याच्या झाडाखाली, आम्ही पाचतो रान. अरे पुस्तक अभ्यासाचं नाही आहे, कादंबरी आहे. काय बी वाच, पर वाच. भाण्या, लेका द्वारकाला रान दाखवायला आणायचं नाही वय. आणतो की उद्या. बायकांनी रानात काम करणं मला आवडत नाही, पण वाहत्या पाण्यात कापडं धुतली, मोकळा गारवारा अंगावर घेतला तर तेवढी तब्येत चांगली राहते. ती रोज म्हणती मला रानात जाऊ, मीठ टाळतो. उद्या आण. गोकी गेली वाटतं आंब्याकडं. ती फुटल बघ पाणी, नीट तुम. आईला ह्या मोटारीचं पाणी आवरतच नाही. वळीव इकडं वळीव. असं गावात घ्यायचं वाळकं, चिखलात मिसळून बांध घालायचा. शाबास. उतार असल्यामुळं पाणी पळतंय बघ कसं. तासाभरात वरचं तुकडं उरकतं. पाणी पेतंय खालचं तुकडं, मधी वाळू आहे. तुला सांगतो, आपल्या बालपणी इथं गाडी वाट होती. मारणं चिचून कड्यान वाळू इथं, पाणी सरकतच नाही मोर. पहिलं तुकडं झाल्यावर पाणी दुसऱ्या तुकड्यात सोडलं. दोघं बसली बांधाव शिवारीच्या सावलीला. दादा एक विचारू का? आई विचार घे. तो तान्या कुठं पसार झाला? त्याला मी डायरेक्ट यामाच्या दरबाराचं तिकीटच काढून दिलं. त्याला म्हणलं, यामाच्या लेकीव मारायचं तितकं मर. कचकचच मिटवून टाकली. आणि उद्या पोलिसांनी कळलं तर जाईल फासाला मी. तू कशाला काळजी करतो? आणि द्वारकाला बिलू नको. नाही, तिला कशाला बोलतोय? घामपूस, पाणी पाजतोय आपण. रात्री माझा सासरा दारू पिऊन पाराजवळ म्हणत होता, जयश्यानं पोराचा खून केला माझ्या. असं? तू काय म्हणला त्याला? मी म्हणलं, मला काय माहिती नाही. अरे काठी नाही का हाणायचे डोंगणाव. आपण आवाज चढवला म्हणजे मोरचा गप बसते. आता तसंच करतो. पण हे गोकीला माहिती का? नाही. आणि तिला सांगायचं बी नाही. माझ्या पोराच्या बारशाला साऱ्यांनी जायचं आहे बरं का. नाही तर आई कानात मोंगळा सोडन. तर एवढ्या हलक्या कानाचे आहे का मी? अरे लगीन झालं का माणूस जड होतो आणि कान हलका होतो. असल होत असन. उठा, तेवढं खालचं तुकडं पाजून घेऊ. गोकी बघ ना, आहे का? आहे की. कुठं जाते ती? तुंबा पाणी. चाललं बघा तिकडं वाळूत. घ्या खाली घ्या. तुकडं संपल्यावरच तिघं माघारी फिरले. आता सूर्य मावळतीकडं झोकला होता. पांढरट डागांची चादर पसरत चालली होती. नाही म्हणलं तरी गार वारा आवाज मारत पळत होता. कितीतरी दिवसांनी एकत्र काम करण्याचा आनंद मिळवला होता. 2 दिवसांनी दादानं गोकुळला सकाळी विचारलं, तायडे काय करते ग? काय नाही. सातारला सर्कस आली, येते का बघायला? जाऊ की. आणि मास्तरासनी पण घेऊ. आजच्या दिवस मास्तरासनी न ग, पुन्हा कवा तरी घेऊ. आज आपण दोघंच जाऊ. आईला विचारू का? न ग. तिनं विचारलं तर सांगेन काय सांगायचे ते. अरे मागणं वरडन किती? वरडू दे. तू आवर लवकर. सर्कस आहे का पर तिथं? अगं खोडे, पोरासाठी दागिने आणायचे. अंगठी घेणार रे तू बाच्याला? आत्ता आवरते की 5 मिनिटात. मोटरसायकल गुंगवी दोघं निघाली. वाटेत कोरेगावात थांबली. लक्ष्मी भुवनमध्ये जाकास नाश्ता केला. अर्ध्या तासात सातारा गाठला. काय रस्ता आहे र? पोटातलं पाणी नाही हलत. अगं जिल्ह्याचं गाव म्हणल्यावर असंच असतंय रस्ता. तो काय आपल्या फाट्यावरचा रस्ता आहे वय? आता चांगलं झाला आहे आपला रस्ता. आमदाराचं ध्यान आहे आपल्या गावाकडं. खुळी आहेस तू, खुळी. अगं 30 वर्ष गावाकडं बघितलं नाही आमदारानं. शिक्षक मतदारसंघातनं निवडून आलेल्या आमदारानं ध्यान घातलंय म्हणून यावर रस्ता झालाय. तुला सांगतो, आपलं गाव विलय शान्या बोड्याचं. जो जोड्याजवळ उभं करणार नाही त्याला मतं देणार. दादा मी काय म्हणते, आता तूच उभा राहा. अरे काय नाही तर निदान ग्रामपंचायतीची निवडणूक तरी लढव. माझ्या बेमानात आहे ते. पण गाव काय आपलं शहाणं नाही.
कवा काय उकरून काढते याला सांगता येत नाही. पण आपण झऱ्यावानी निर्मळ असल्यावर कसलं घ्या, गाडी पेटेल घे की दादा. सोन्याचं दुकान लय मोठं, जिकडं बघावं तिकडं काचा, काचेत पिवळं दमक, चाकाकतं दागिनं, लय गर्दी. दादा गर्दी लय. अगं जेवढी गर्दी तेवढं दुकान चांगलं, ध्यानात ठेव. खरे हॉटेलात नसतं वय, पदार्थ चांगला तर माणूस येतच आहे. अरे मालाची कलाकुसर बघ. अर्ध्या तासाने नंबर लागला. 50 अंगठ्या चाळल्या होत्या, त्यातली एक अंगठी गोकीला पसंत पडली. मनगट्याचं मणी घेतलं, तिथंच चांदीच्या तारेत गुंतवलं. करगुटा घेतला चांदीचा, अर्ध्या तोळ्याची साखळी घेतली गळ्यातली. मग दोघं कापडाच्या दुकानात गेली, 4-5 पातळं घेतली, 2 चोळीचं खण आणि 3 पीस घेतलं. सगळं तायडीच्या पसंतीला. मावशीला काय आवडतं, वहिनीला काय आवडतं, सगळं तिला पाठ. पोराला आंगडं टोपडं घेतलं. चांगल्या हॉटेलात त्यांनी तायडीला कोंबडी खायला घातली. कामच सगळं जंक्शन. तायडी म्हणली, दादा अरे आपण कोंबडी खाल्ली घरच्यासनी. कोरेगावातनं 2 कोंबड्या घेऊ का आपण? तुला सांगतो या इलायती कोंबड्या आहेत ना, या इलायती कोंबड्या लय स्वस्त. मग गुरुजीसनी पण बोलवू का जेवायला? हा बोलवू की. दोघं कोरेगावात आले. आझाद चौकात त्यांनी तायडीच्या हातावर 50 रुपये ठेवलं. खारी ब्रेड काय घ्यायचं ते घे, लिंबे पण घ्या अर्धा डझन, मी जरा सिगरेटचं पाकिट आणतो. तायडीचं तोंड वाढल्यावर त्या दारूच्या दुकानात गेला. बँडीचा तुंबडा घेतला, खायला फरसाण घेतलं. सगळं आवरून तायडी बी आली गाडीजवळ. नाव काय ठेवायचं बाच्याचं? अरे सध्या 2 नावं गाजते ती टी व्हीला, ऋत्विक आणि अभिषेक. म्हणजे या दोन्हीतलं एक ठेवावं का? नाही तसं काय नाही, मला वाटलं कपिल, प्रभाकर, सचिन, रवी. नाही 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 नाही, यातलं कोणचं बी नाव ठेवलं तरी पोर मॅच फिक्सिंगमध्ये अडकलं म्हणून समज. असं म्हणते का? मग दादा तू कंचं बी नाव ठेवू, मी त्याला ह्या 2 नावापैकी एका नावाने हाक मारणार. चल पहिल्या कोंबड्या कापून घेऊ. वाजले किती? 2. तसं लवकर आटपलं म्हणा आपलं. आता गेल्या गेल्या पहिल्या खाताच्या डेगले इसकटून घेतो. घ्या की, शेतीचं काम काय टाळता येते वय. मटण तिकीट ठेवलं. बाजारची पिशवी तायडीनं मांडीव घेतली. 15 मिनिटात गाव गाठलं. तर दारातच दगडाव झिपऱ्या मांग बसला होता. त्यांनी काळा झब्बा, निळी पॅन्ट घातली होती, गळ्यात तांबडा रुमाल, उजव्या हातात स्टीलचं कडं, तोंडात पान. दोघांनी बघितल्यावर पहिली त्यांनी पिचकारी हाणली. लय त्याचंच काम दिसतंय बहिणी भावंडाचं. कशाला आलाय रे तू? का गावात याला मला कोणाचं भ्याय? 12 गावं फिरणारा मी. बोंबलत दरवेशेवानी फिरायचं तिकडं फिर की. माझ्या दारात कशाला बसला? तान्याकडं आलो होतो. म्हणलं आता दोस्ताची गाड घेतली आहे तर जाता जाता जयसिंग जाधवाला भेटून जावं. माहिती नसन तर सांगतो तुला, तान्या माझ्याकडं असतो मुक्कामाला. त्याचं काय असतं जयश्या, गावात राहून कवा कवा गाठी पडत नाही ती माणसाच्या. आणि ह्या पोरीची बी सारखे आठवण काढतोय तान्या. मग तान्याकडं जायचं सोडून इकडं कशाला आला तू? अरे तान्याच्या घरनं जीवन आलो. तो म्हणला व्हा पुढं, मी आलो. ताना चव्हाणचं नाव ऐकून भानाची बायको पळत आली. अहो त्याची बहीणच न ती. ताना दादा आलाय वय? माझ्याकडंच असतोय. आता घरीच बसलो होतो आम्ही दोघं. चल येत असलीस तर गाड घालून देतो. दादासाहेब जाऊ का? काय गरज नाही, आत हो पहिली. भाने तिला नीट समजून सांग. आणि झेपरे आता आला तू कातनेला. गोके गोके ते टिगारनं घे, याला चांगला शेकल्याशिवाय शानपणा नाही यायचा याला. झेपऱ्यानं पोटाजवळ हात घातला. गावठी पिस्तूल बाहेर काढत दबक्या आवाजात म्हणला, यो घोडा आहे माझ्याजवळ. ओगा पोरींच्यावर इम्प्रेशन मारायला बघू न ग, शाना हो. तान्याचं काय झालं, त्याला कुठं संपवला, सगळं माहिती मला. नाहीतर मी पोलिसात खबर देणार. हे बघ वरडायला, गाव जमवायला मला बी येतं, पण ते काही चांगलं नाही. माझा धंदा आहे दलालीचा, आणि दलालाला वरडून चालत नाही. काय
चलतो महाराज, वाट बघतो. तुझ्या भावाला जरा नीट समजून सांग. मी आल्या आल्या तो मला शिव्या देत होता. जीभ कापून कपाळावर चिकटून टाकील म्हणाव, गंधाची टिकली लावल्यागत. चलतो, सांगितलेलं ध्यानात असू दे बरं का. गेला झिपऱ्या केसांच्या झिपऱ्या उडवत. आता पायातलं वारं गेल्यावाने जैश्या जाग्यावर थिजून गेला होता. श्रोते हो, तुम्ही ऐकताय प्राध्यापक बा बोधे लिखित बदला ही कादंबरी. आज 5वं प्रकरण आपण ऐकलं. 6वं प्रकरण ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. पण श्रोते हो, अजूनपर्यंत जर तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती करतो. थांबतो. नमस्कार.